नमस्कार. तर नाही का आज आपण पाहणार आहोत आजीच्या स्टाईलमध्ये कारल्याचं लोणचं. आता मला बघताना नाही का ही भाजी वाटत होती, पण ती म्हणते त्यांच्या वेळेस ना ह्याला कारल्याचं लोणचं असं म्हणायचे. तर असो एकदम छान गोडसर चवीला एकदम मस्त असं ही कारल्याचं लोणचं झालं होतं. तर तिने काय केलं, सगळ्यात आधी तिने कारल्याचे भाग करून घेतले आणि त्यानंतर त्याला मध्ये चिरा पाडून घेतल्या. मग एका तिने कढईमध्ये नाही का पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये हे सगळे कारल्याच्या फोडी घातल्या आणि त्याला उकळत ठेवलं. त्यानंतर बघा तिने 3 वस्तूंपासून वाटण तयार करून घेतलं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. त्यानंतर बघा तिने घरगुती आपले मसालेच घेतलेले आहे, हळद, लाल मिरची पावडर आणि आपलं जे कांदा लसूण मसाला असतो तो घेतला आणि मग तिने मिक्स केलं. त्यामध्ये दाण्याचा कूट वगैरे टाकून सगळं तिने कूट असा तयार करून घेतला. मग तिने तो कारल्यात भरला आणि मोहरीची फोडणी तयार केली, त्यात तो घातला आणि तयार झाले बघा कारल्याचं लोणचं.